असं खूप कमीच वेळेस होतं बघा, की आपण एखादा विचार जे आहे करतो. ट्रेलर बघितल्यानंतर असं वाटतं, की काहीतरी वेगळंच पोटेन्शियल दिसत आहे एखाद्या ॲक्टर्समध्ये आणि जेव्हा आपण मेन चित्रपट किंवा एखादी सीरीज बघतो, आपण एकदम अचंबित होऊन जातो, की असंही हा ॲक्टर जे आहे ते करू शकतो किंवा अशाही प्रकारचं चित्रपटामध्ये त्यांची ॲक्टिंग परफॉर्मन्स जे आहे ते असू शकतं. तर मित्रांनो, देवखळ नावाची वेब सीरीज रिलीज झालेली आहे आणि ती मी बघितलेली आहे. तर कशी आहे ती वेब सीरीज तेच आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात. देवखेळ. तर या जी संपूर्ण वेब सीरीज आहे, याची स्टोरी जी आहे कोकणामधील आहे बघा. कोकणामध्ये एक सण साजरा केला जातो आणि त्या सणाच्या आय थिंक शेवटच्या दिवशीच शंकासूर जे आहेत ते येतात व एक वध जे आहे करतात. ही संपूर्ण स्टोरी आहे. मग नेमका तो वध आहे, हत्या आहे का काय आहे? याच्याबद्दलच संपूर्ण स्टोरी जी आहे फिरते आणि मग हे मेन डिटेक्ट करण्यासाठी नेमकं आहे काय? नेमकं होत काय आहे गावामध्ये? हे सगळं बघण्यासाठी एक ऑफिसर जे आहे ते येतो. जो ऑफिसरची भूमिका स्वतः अंकुश चौधरी जे आहे त्यांनी साकारलेली आहे आणि एकदा मी असं बोलेल की डिफरंट. कारण की मी जसा विचार केला होता बघा, ही तर माझी चुकी आहे की ट्रेलरमध्ये मला वेगळंच काहीतरी वाटलं बघा आणि खरंच त्यांचा परफॉर्मन्स जे आहे ॲज अ पोलिस ऑफिसर वेब सीरीजमध्ये चांगला आहे. मागचे काही त्यांचे सिनेमे येऊन गेले, त्यामध्ये त्यांचा एक खूप वेगळा परफॉर्मन्स आहे, बेटर परफॉर्मन्स आहे या वेब सीरीजमध्ये आणि वेब सीरीज बऱ्यापैकी मला आवडली बघा. सुरुवातीला थोडंसं म्हणजे तुम्हाला वाटेल की काय चालू आहे म्हणून. कारण की वेब सीरीज जी आहे थोडा टाईम घेते चांगल्या प्रकारे रन व्हायला, बिल्ड व्हायला. त्यानंतर मग पुढचे जे एपिसोड्स आहेत, त्यामध्ये चांगल्या प्रकारे ट्विस्ट अँड टर्न्स सर्व काही होतात आणि आपल्याला फायनल आउटपुट जे आहे ते भेटतं बघा. तर ओव्हरऑल वेब सीरीज खूप चांगली आहे. याचे जे सर्व पार्ट्स असतील, म्युझिक सेक्शन असेल किंवा कलर ग्रेडिंग सेक्शन असेल, तर मूव्ही बाकीच्या सेक्शनमध्ये मला बऱ्यापैकी ठीक वाटली. ॲक्टिंग वाईज मला अंकुश वगैरे जे आहे यांनी खूप इम्प्रेस केलं बघा. प्राजक्ता माळी जे आहेत त्याही प्रॉमिसिंग आहेत. परंतु मी मेन प्रेज जे आहे अंकुश वगैरे यांना करेल. कारण की मी त्यांच्याविषयी ट्रेलर रिव्ह्यूमध्ये म्हटलं होतं, की मला तेवढं काही बेटर वाटलं नाही. परंतु जेव्हा वेब सीरीज मी बघितली, कारण की जास्त काही मोठे एपिसोड नाही आहेत. 24 मिनिट, 26 मिनिटाचे एपिसोड्स आहेत. तर वेब सीरीज खूप चांगली वाटली बघा मला. ॲज अ रिव्ह्यू म्हणून या वेब सीरीजला मी 5 पैकी 3.5 स्टार देतो बघा. तुमचं याबद्दल काय मत आहे? नक्की एकदा वेब सीरीज द्या. कारण की एक चांगलं काहीतरी वेगळं मराठीमध्ये सस्पेन्स, थ्रिलर जे आहे, मर्डर मिस्ट्री कमीच तयार होतात आणि यामध्येही एक वेगळं नाविन्य काहीतरी त्यांनी ट्राय केलेलं आहे. तर नक्की मराठीमधील या एक्सपेरिमेंटला या वेब सीरीजला तुम्ही सपोर्ट करा. थँक यू.